महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाही, सामाजिक न्याय आणि विकासाचे नवे पर्व सुरू करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हीच लढाई निर्णायक ठरेल, असे प्रतिपादन भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले. सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं दिनांक 6 ऑगस्ट रोजी दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे सचिव मंडळ सदस्य व माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी होते. कॉम्रेड आडम मास्तर पुढे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि परिवर्तनवादी विचारांची भूमी असली तरी आज ती अनेक राजकीय आणि सामाजिक संकटांनी ग्रासलेली आहे. जनतेच्या अपेक्षांवर पाणी फिरणारे आमदार, सत्ताधाऱ्यांचे पक्षांतराचे राजकारण, भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, सामाजिक तेढ, महिला अत्याचार आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गळती ही सगळी गंभीर आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार हे संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या विकासाच्या मॉडेलचा मागोवा घेण्यासाठी व पक्ष बांधणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष येत्या 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सोलापूर येथील रे नगरमध्ये राज्यस्तरीय शाखा सचिव अभ्यास शिबिर आयोजित करीत आहे. या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून 350हून अधिक शाखा सचिव सहभागी होणार आहेत. या शिबिराचा समारोप 24 ऑगस्ट रोजी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सोलापूर येथे होणाऱ्या केरळचे मुख्यमंत्री कॉम्रेड पिनराई विजयन व माकपचे माजी महासचिव कॉम्रेड प्रकाश खरात यांच्या भव्य जाहीर सभेने होणार आहे. एक सभा आहे, ती सभा यशस्वी करा. 20-25 हजार लोकांना त्या सभेमध्ये गुरुताईच्या वतीनं 11 महिलांचं शिष्टमंडळ काल स्टेट कमिटीने मंजुरी दिली. स्टेजवर त्यांचं ड्रेनेज, रस्ता, घनकचरा आणि हॉस्पिटल या 4 बाबी अनिल वासद तयार करतील आणि वर पाठवते. उदय नारकर ते पक्क करून देतील. त्या इंग्रजीमध्ये त्यांना द्या, त्यांना सांगू आपण पंतप्रधानांना द्या, मुख्यमंत्र्याला द्या, आमच्या हातामध्ये द्या. एक हथियार घेऊन आपण त्या पद्धतीने